OMR इन्व्हिजिलेटरला सबमिट करताना मला वाटलं होतं की आता 1 वर्ष अजून रिपीट करावं लागणार. पण बाहेर आल्यानंतर पिक्चर क्लिअर झाला. त्याचे विचार एकदम चांगले आहेत. त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की तो कोणतेही काम करायचं म्हणजे मनानं आणि जिद्दीने करतो. अभ्याससुद्धा म्हणलं त्या प्रमाणात करतो. हमेशा विचारतो पुन्हा. नमस्कार, मी प्रियांशू मनोहर, राहणार मनाठा, जिल्हा नांदेड. आय एम प्राऊड आयबियन आणि माझा नीट 2025चा स्कोर आहे 596, 596 मार्क्स. 10thमध्ये मला सायन्समध्ये इंटरेस्ट होता, स्पेसिफिकली बायोलॉजीमध्ये. मग मी 11thमध्ये नीटचं प्रिपरेशन करण्याचं ठरवलं. IIBचे मी पोस्टर्स आणि रिझल्ट हे 10thमध्येच पाहिले होते. मग मी ठरवलं की 11thमध्ये मी IIB नांदेडच जॉईन करत आणि मग मी 11thमध्ये जॉईन केलं IIB नांदेड. नीटच्या पेपरच्या दिवशी मी जे माझा रेग्युलर सिक्वेन्स आहे त्याच सिक्वेन्सने पेपर सॉल्व केला. सुरुवातीला बायोलॉजीपासून स्टार्ट केलं. बायोलॉजी सोडवताना मला कळालं की खूप इझी पेपर नाही आहे हा. माझं बायोलॉजी 45 to 50 मिनिट्समध्ये कंप्लीट झालं. त्यानंतर मी केमिस्ट्रीवर गेलो. केमिस्ट्रीवर पण मला 40 to 50 मिनिट्स लागले. केमिस्ट्री आणि बायोचा पेपर माझ्यासाठी नॉर्मल होता, कारण IIBमध्ये फायनल राऊंड्स दिल्यामुळे मला त्यात काही टफ तेवढं वाटलं नाही. नंतर फिजिक्समध्ये गेल्यावर सुरुवातीचे 2-3 क्वेश्चन मला सॉल्व झाले. नंतर क्वेश्चन खूप लेंदी दिसत होते आणि खूप वेळ लागत होता वाचायला आणि टाईम पण निघून जात होता आणि क्वेश्चन पण सॉल्व होत नव्हते. मग मी पेजेस टर्न करून इझी क्वेश्चन पिक करायला सुरुवात केली. जे क्वेश्चन छोटे वाटत होते आणि जे क्वेश्चन मला इझी वाटत होते, जे की सॉल्व होतील, ते मी पिक करून सॉल्व करायला चालू केलं. त्यानंतर हे करूनसुद्धा मला टाईम जास्त पुरला नाही. माझे 6 क्वेश्चन लास्टला फिजिक्समध्ये राहून गेले. नीट 2025चा माझा एक्सपिरियन्स खूप अनएक्सपेक्टेड होता. OMR इन्व्हिजिलेटरला सबमिट करताना मला वाटलं होतं की आता 1 वर्ष अजून रिपीट करावं लागणार. पण बाहेर आल्यानंतर पिक्चर क्लिअर झाला की पेपरच खूप टफ होता. IIBमध्ये माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. IIBचे टीचर्स, स्टडी मटेरियल, नोट्स एकदम बेस्ट आहेत. त्याने मला खूप फायदा झाला. IIBचे टीचर्स खूप कोऑपरेट करतात. घरी जरी अभ्यास करत असेल तर तुम्ही इन्स्टंटली कॉल लावून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही त्यांना डाऊट विचारू शकता. लगेच डाऊट सॉल्व करून देतात. त्यानंतर जर माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर त्यात खूप अप्स अँड डाऊन्स होते. 11thमध्ये स्टार्टिंगला सर्वांसारखेच माझे मार्क्ससुद्धा जास्त होते. त्यानंतर 11thच्या एंडिंगला माझा बॅकलॉग क्रिएट झाला. त्यानंतर 12th स्टार्ट झाली. 12thमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स शिकवत असतानाच माझा 11thचा बॅकलॉग पण होता. तो मी हळूहळू क्लिअर करत होतो. त्याच वेळेस IIBचा फेलिसिटेशन प्रोग्राम होता 2024चा. त्यामध्ये मी गेलो नाही, कारण मला वाटलं माझा एवढा मोठा बॅकलॉग आहे, तिथे जाऊन मी टॉपर्सला बघेल आणि मला वाटेल की मी तर यांच्यापासून खूपच दूर आहे आणि मला हे कधी एक्सपिरियन्स करायलाच भेटणार नाही. मग मी असा विचार करून नर्वस आणि डिप्रेस झालो. मग मी विचार केला की तिथे न जाऊन आपण घरीच बॅकलॉग कंप्लीट करूया. पण आता खूप चांगली फिलिंग आहे की मी ते सगळं करून यावर्षी मला तिथे जायला भेटेल आणि मी स्टेजवर असेल. 2025मध्ये पेपर टफ असल्यामुळे आता 2026साठी जे स्टुडंट्स प्रिपेअर करत आहेत ते फिजिक्समध्ये अदर बुक्स जसं HC वर्मा सॉल्व करायला ट्राय करतील. हे बुक्स सॉल्व करण्या अगोदर तुम्ही IIBने दिलेले स्टडी मटेरियल, जे तुम्हाला डेली DPP प्रोव्हाइड केलं जाते, ते तुम्ही अगोदर सॉल्व करा. नंतरच अदर बुक्सला हात लावा, कारण त्यामुळे तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. त्यानंतर तुम्ही टफ क्वेश्चन सॉल्व करा. आपण जर नीट 2025चा पेपर बघला फिजिक्सचा, तर पेपरमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करण्यासारखे होते, पण टाईम कमी असल्यामुळे सॉल्व नाही करता आले फास्टली. तुम्ही क्वेश्चन फिजिक्सचे फास्टली सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा. माझा पर्टिक्युलरली असा काही स्टडी प्लॅन नव्हता. जे ऑनगोईंग चॅप्टर्स IIBमध्ये चालू आहेत आणि संडेला एक्झाममध्ये जे टॉपिक येणार आहेत तेच मी वाचायचो आणि एक्झाम जवळ आल्यानंतर मी माझा पेपर फायनल राऊंडचा ॲनालाइज करून जे माझे फ्रिक्वेंटली मिस्टेक होत आहेत, जे वीक टॉपिक मला वाटत आहेत, मी फक्त तेच रिवाईज करत होतो. त्यामुळे मग माझा स्कोर इन्क्रीज झाला. स्टडी प्लॅन म्हणलं तर आपण खूप ऐकतो, सकाळी हे सब्जेक्ट वाचा, दुपारी हे वाचा, इतक्या वेळ क्वेश्चन सॉल्व करा. पण मला हे कधी जमलं नाही. मी ऑनगोईंग IIBमध्ये जे चॅप्टर्स चालू आहेत आणि संडे एक्झाममध्ये जे टॉपिक येणार आहेत तेच प्रॅक्टिस करायचो, तेच वाचायचो. आणि फायनल राऊंड्समध्ये तर मी फक्त पेपर ॲनालाइज करत होतो. जे
चॅप्टरमध्ये माझे फ्रिक्वेंटली मिस्टेक व्हायलेत आणि जे माझे वीक टॉपिक आहेत तेच मी रेग्युलरली रिवाईज केले फायनल राऊंड्सच्या वेळी. बायोलॉजीमध्ये मी IIBचे परफेक्ट नोट्स फॉलो केले आणि स्ट्रिक्टली NCERTला स्टिक होतो. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी NCERT स्ट्रिक्टली फॉलो केली मी आणि फिजिक्समध्ये मॅक्झिमम क्वेश्चन प्रॅक्टिस केली. नीटच्या जर्नीमध्ये माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट होता. माझा जर कधी मॉक टेस्टमध्ये कमी स्कोर आला तर मम्मी पप्पा मला आणि IIBला येऊन व्हिजिट करायचे. टीचर्सशी मला बोलून द्यायचे. लकीली मला IIBमध्ये चांगलं फ्रेंड सर्कल मिळालं. आमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन होतं. आम्ही एकमेकाचे डाऊट्स सॉल्व करायचो. एखादा जर चॅलेंजिंग क्वेश्चन भेटला तर दुसऱ्यांसोबत शेअर करायचो आणि एखादा टॉपिक जर वीक वाटला तर मित्रांना विचारायचो. त्यामुळे स्टडीजमध्ये फ्रेंड्समुळे पण खूप फायदा झाला. महेंद्रसिंग धोनीचं एक वाक्य आहे जे मला नेहमी आवडते. फोकस ऑन दी प्रोसेस नॉट ऑन दी रिझल्ट. अभ्यास मन लावून करा, रिझल्ट नक्कीच येईल. पेपर टफ आणि लेंदी असल्यामुळं मी क्वेश्चन्स फास्ट सोडवायला ट्राय केला. त्यामध्ये माझे सॉल्व करण्यामध्ये फिजिक्समध्ये एक सिली मिस्टेक झाली आणि क्वेश्चन रीड करण्यामध्ये बायोमध्ये पण एक सिली मिस्टेक झाली. जर मी येणारे क्वेश्चन थोडे ॲक्युरेसीने आणि फोकस्ड राहून सॉल्व केले असते तर माझा स्कोर अजून बेटर राहिला असता आणि 600 मी क्रॉस करू शकतो. मी मनोहर गणप्पा सावरगावकर, राहणार मनाठा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मुलगा प्रियांशू याच्यासाठी मी IIBला निवड केली कारण मला IIBबद्दल आदरणीय चौगुले सराबद्दल माहिती होती. त्याच्यामुळं मुलांनीसुद्धा IIBचाच हे मांडला माझ्यापुढे हट्ट की मला IIBच करायची. त्याच्यानंतर मग दोघांना ठरवलं मग IIBला याच्या ॲडमिशन्स. आणि प्रियांशूबद्दल मला फार विश्वास आहे की तो म्हणजे विश्वासाला तडाता येईल असं वागत नाही. कोणतीही गोष्टी करायच्या असतील तर मला अगोदर विचारतो आणि नंतर तो हो म्हणल्यानंतर करायला तयार होतो. त्याचे विचार एकदम चांगले आहेत. त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की तो कोणतेही काम करायचं म्हणजे मनानं आणि जिद्दीने करतो. अभ्याससुद्धा म्हणलं त्याप्रमाणात करतो. हमेशा विचारतो. पुन्हा त्यांच्या पेपर एक्झामविषयी सर्व मला माहिती देतो हमेशा वारंवार. मी सुद्धा IIBला विचारतो काय नाही स्कोअर. हमेशा येऊन आन्सर की काढतो 8 दिवसाला 15 दिवसाला येऊन. आणि काही जर आपल्या संशय असला तर विचारतो. प्रेझेंट आहे, ॲबसेंट आहे. आपले ओम कावळे सर त्यांनीसुद्धा हमेशा त्यांना मी सूचना दिलेली आहे की ज्या दिवशी ॲबसेंट दिसेल त्या दिवशी मला माहिती पुरवा, तुम्ही मला कळवा त्या दिवशी कशामुळं, काय तब्येत ठीक नाही, काय नाही, कशामुळं राहतो. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आणि प्रेझेंट हमेशा दिली. प्रियांशूला रागवायची काही गरज कधी पडतच नाही कारण का तो तर पूर्ण कामामध्ये टॅलेंट आहे. परीक्षेमध्ये मार्क वगैरे थोडं कमी आले तर एखाद्या वेळी थोडंफार रागावं लागते. रागावल्यानंतर पुन्हा सुधारणा करू शकतो याच्यात. मी IIBचा फुल टाईम 2 इयर क्लासरूम प्रोग्रामचा स्टुडंट आहे. मी माझ्या नीट 2025च्या स्कोअर आणि रँकवर एक चांगलं एम्स कॉलेज एक्सपेक्ट करत आहे. या सक्सेससाठी मी माझ्या पॅरेंट्सला आणि संपूर्ण टीम IIBला थँक्यू म्हणतो. थँक्यू IIB. थिंक नीट, थिंक IIB.